नमस्ते, मी आहे प्रगतीज किचन अँड रेसिपीमध्ये मी तुमचं खूप 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 स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत खट्ट्या चुक्याचं बेसन, म्हणजे हा आंबट चुका आहे। हा आंबट असतो, याच्यापासून आपण बेसन बनवणार आहे। खूप छान लागते ही रेसिपी। हे पहा, असा असतो हा आंबट चुका पण याला म्हणतात कोणी कोणी, आणि कोणी कोणी याला खट्टा चुका पण म्हणतात। तर आता आपण याला छान बारीक कापून घेऊ, मग तुम्हाला बाकीचं साहित्य मी सांगते। हे पहा, खट्ट्या चुक्याचं बेसन करण्याकरता आपल्याला लागणारं साहित्य आहे। इथे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे खट्टा चुका छान धुवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। असा बारीक धुवून घ्यायचा। बेसन, एक मोठा कांदा कापला आहे, 2 ते 3 मिरच्या आहे बारीक कापून घ्यायच्या अशा, एव्हरेस्ट हिंग, लसूण घेतलेला आहे मी कुटून, चवीपुरतं मीठ आणि आपले मसाले, तेल आवश्यकतेनुसार आणि पाणी इथे आम्ही गरम करायला पहिले ठेवलं होतं। आता सरळ कृतीकडे वळूया। आजची रेसिपी माझी सासूबाई बनवत आहेत। इथे आपण 2 पळी तेल टाकायचं। आमच्याकडे पळी आहे, तुम्ही चमच्याने पण टाकू शकता। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल आपलं चांगलं तापलं आहे, त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकायची, चमच्याने जिरं टाकायचं, ते छान तडतडू द्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची टाकायची, 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट। कांदा टाकायचा, एक मोठा चिरलेला, आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये शेकून घ्यायचा। लसूण टाकायचा, बारीक कुटलेला, आम्हाला कुटलेला लसूण आवडतं, तुम्ही कापून पण टाकू शकता। आणि याला छान मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटाकरता याला छान तेलामध्ये शेकून घ्यायचं। त्यात थोडासा हिंग टाकायचा, हिंगामुळे बेसन पचायला हलकं जातं आणि त्याची चवही छान लागते बेसनामध्ये। हे पहा, असं छान त्याला हलवायचं आणि 2 ते 3 मिनटं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा। इथे आपण एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं। याच्यामध्ये ना गरम पाणी टाकावं लागतं, थंड पाणी टाकायचं नाही। हे पाणी छान उकळू द्यायचं, तोपर्यंत आपण इथे कांदा शेकून घ्यायचा लाल होईपर्यंत। हे पहा, असा इतपत हा कांदा असा होऊ द्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। नंतर त्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर टाकत आहोत। तिला छान हलवून घ्यायची। पाव चमचा चटणी टाकायची आहे, थोडीशी हळद टाकायची आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण जो खट्टा चुका घेतलेला आहे ना, तो छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा। खट्ट्या चुकामुळे बेसनाला फार उत्तम चव येते। तुमच्याकडे जर खट्टा चुका मिळत असेल, त्याला आंबट चुका असंही म्हणतात, तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा। खूपच छान लागतं बेसन, आणि हे बेसन आपण भाकरीसोबत पण खाऊ शकतो किंवा चपातीसोबत पण खाऊ शकतो। तिला छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण याला 5 मिनिटाकरता ना छान वाफवून घ्यायचा, म्हणजे आपला तो खट्टा चुका आहे ना, तो छान शिजला पाहिजे। त्याला असं मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे ते खाली जळायला पण नको। आणि थोड्या मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि त्याच्यावरती त्याला छान वाफवून घ्यायचं आहे आपण। हे पहा, इथं आपलं पाणी पण उकळत आहे। तर आता आपण हा गॅस पाण्याचा बंद करून द्यायचा आणि त्याच्यावर आपण झाकून ठेवायचं। हे पहा, इथे आपली छान ही खट्ट्या चुक्याची भाजी ना शिजलेली आहे। पहा, अशी होऊ द्यायची, काही जास्त वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटामध्ये ही भाजी शिजते। आता आपण याच्यामध्ये ना आपण जे पाणी गरम केलेलं आहे ना, ते टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकतो, तुम्हाला जेवढं बेसन हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आम्ही हे 4 लोकांसाठी करतो आहे।
त्या हिशोबाने म्हणजे सासूबाईंनी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. हे पहा असं. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि नंतर बेसन ॲड करू शकता. आता हे पाणी आपलं उकळलेलं होतंच गरम केलेलं, याला मस्त उकळी सुटलेली आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे. माझ्या सासूबाईंच्या हातचं बेसन मला फार आवडतं, त्याच्यामुळे मी त्यांनाच बनवायला लावते. तर हे बेसन आहे ना ते घेरून करतात. असं लाटणं असेल ना तुमच्याकडे, त्या लाटण्याने त्याला छान असं घेरून घ्यायचं. गुठळा पडू द्यायच्या नाही. एकसारखं त्याला एकाच दिशेने हलवायचं. हे पहा अशा प्रकारे. याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकतो. तुम्हाला जसं पातळ हवं असेल तर पातळ, घट्ट हवं असेल तर घट्ट. आता आम्हाला थोडं पातळ हवं आहे. हे बघा आहे. अजून टाकू. बघा बस इतपत पाणी टाकायचं याच्यामध्ये. आम्हाला हे थोडंसं मीडियम आवडतं. अजून आपल्याला याला वाफायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी दाखवेल हे कसं दिसतं. छान एकदम भन्नाट रेसिपी आहे. जबरदस्त लागतं खाल्ल्यावरती. हे बघा असं छान याला असं घुसळायचं. याला घेरलेलं बेसनसुद्धा म्हणतात. एकही गुठळी न पडू देता छान याला घेरायचं एकाच दिशेने. गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आहे आणि आपण याला छान घेरून घ्यायचं. हे बघा आता इथे छान घेरून झालेलं आहे हे बेसन. आता आपण याला छान एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित चमच्याने. हे पहा असं. आणि त्यानंतर आपण याला झाकून 5 मिनटाकरता शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे बेसन आपलं कच्चं नाही लागणार, छान शिजेल ते. इथे आपण झाकण ठेवून हे 5 ते 7 मिनटाकरता एकदम बारीक मंद आचेवरती याला वाफून घ्यायचं आहे बेसनाला. मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं आहे. हे पहा किती छान मस्तपैकी शिजतं हे बेसन. असं याला छान तेला सुटलं पाहिजे हे बेसनला. याला मध्ये मध्ये असं हलवत राहायचं म्हणजे खाली ते लागायला नको हे बेसन. आपल्याला याला हे 5 ते 7 मिनटापर्यंत छान मंद आचेवरती याला वाफून घ्यायचं आहे. हे पहा इथे आपलं छान गरमागरम बेसन तयार आहे. आता आपण याच्यावरती छान मस्त कोथिंबीर टाकूया आणि याला छान आपण मस्त बेसन भाकरीसोबत सर्व करूया. मी तुम्हाला भाकरीचा पण व्हिडिओ टाकेल. आता आपण प्लेटिंग करूया. हे पहा गरमागरम बेसन भाकरी आणि लोणचं किती छान दिसते आहे रेसिपी. तुम्हाला वाटते ना खावीशी? मग नक्की ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.